नमस्कार मित्रांनो, तुम्ही नगर परिषद किंवा महानगरपालिका हद्दीत म्हणजे शहरात राहतात का? पण अजूनही स्वतःचं हक्काचं घर नाही का? तर काळजी करू नका. महाराष्ट्र शासनाच्या 2 घरकुल योजनांमधून तुम्हाला स्वतःचं हक्काचं घर बांधण्यासाठी मदत मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल, या 2 योजना कोणकोणत्या आहेत? मी त्या योजनेसाठी पात्र आहे का? कागदपत्र कोणकोणती लागतात आणि अर्ज कुठे करायचा? तर चला या सर्व गोष्टी आपण समजून घेऊयात. मित्रांनो, पहिली योजना आहे पंतप्रधान आवास योजना. ही योजना शहरात राहणाऱ्या सर्व जातींसाठी आहे. या योजनेचा लाभ तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार दिला जातो. दुसरी योजना म्हणजे रमाई आवास योजना किंवा शबरी आवास योजना. या योजना अनुसूचित जाती, जमाती आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार हा शहरी भागातील रहिवासी असावा, कुटुंबाकडे स्वतःचं पक्क घर नसावं व घरातील कुठलीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावी. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, जागेचा पुरावा, बँक पासबुक आणि गरज पडल्यास नगरसेवकाचे शिफारस पत्र एवढी कागदपत्र लागतात. या योजनेचा अर्ज आपल्या स्थानिक नगर परिषद किंवा महानगरपालिका कार्यालयातील नगर रचना विभागात अर्ज जमा करू शकतात किंवा माई सेवा केंद्रातूनही अर्ज भरू शकतात. तर मित्रांनो, ही होती शहरी भागातील घरकुल योजनेची थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शहरात राहणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.